पहा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी देशभरामध्ये 3 भाषा शिकवल्याच गेल्या पाहिजे असा कायदा झाला. तो कायदा चॅलेंज करण्याची ताकद राज ठाकरेमध्ये नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राज ठाकरेंनी तो कायदा चॅलेंज केला का? नाही. म्हणजेच राज ठाकरेचं संशयिक राजकारण आहे, म्हणजे तकलादू राजकारण आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जे कायदा केला होता 3 भाषेमध्ये हिंदीचा नाव ठेवून, परंतु राज ठाकरेच्या गलिच्छ राजकारणामुळं परत शुद्धीपत्रक आलं. त्यानंतर 3 भाषांपैकी 2 भाषा आणि तिसरी ऐच्छिक भाषा असा कायदा आला. आता राज ठाकरेला मला माहीत नाही, म्हणजे काल त्यांनी माध्यमांना पत्रकारांशी बोलताना सांगितलं की म्हणे तिसरी भाषाच शिकवली जाऊ नये. राज ठाकरे सायकॉलॉजिस्ट आहे, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट आहे, मेडिको आहे, वैद्यकशास्त्राचं ज्ञान आहे, किंवा होम सायन्सचा विद्यार्थी आहेत. काय संशोधन आहे, काय रिसर्च आहे, काय रिपोर्ट आहे, काय सायंटिफिक डेटा आहे. आणि डेटा विरुद्ध बाजूला आहे राज ठाकरेच्या विचाराच्या. तो काय तर लहान बालकांना 10 वर्षापर्यंत अनेक भाषा शिकवल्या जाऊ शकतात. हे सिद्धांत जागतिक स्तरावर सिद्ध झालेला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी काल कहर केला. राज ठाकरे म्हणायला लागला की म्हणे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा टार्गेट असू शकतात. तशा प्रकारचं वक्तव्य निंदाजनक आहे. कोणती संस्कृती आहे? मला असं म्हणायचं आहे, राज ठाकरेच्या त्या वर्तनानंतर टोळकेचे टोळके शाळेत चाललेत. काय करायला लागलेत? माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना मुख्याध्यापिकांच्या समोर ते बूम्स ठेवले चाललेत आणि हे बसून शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना विचारतायत. अगोदर तर बसण्या अगोदर विचारलं पाहिजे, बसू का म्हणून. हे शिकलं पाहिजे. आणि गुरुवर्यांना, शिक्षक म्हणजे गुरुवर्य, त्यांच्याशी कसं वागावं ह्याचं ज्ञानसुद्धा मला असं वाटतं यांना पाजरण्याची गरज आहे. त्या पुढं जाऊन म्हणे गुजरातमध्ये सुद्धा 3 भाषा शिकवल्या जातात. तामिळनाडूत सुद्धा आता 3 भाषा शिकवल्या जातात. आणि त्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे शिक्षण जे आहे इथे रुजवलेलं आहे, शैक्षणिक विचार रुजवलेला आहे. क्रांतिकारी शेजाऱ्याच्या घरी जन्मावा म्हणजे मराठी शिक्षण कुणी शिकावं तर कष्टकऱ्यांनी, कार्यकर्त्याच्या लेकरांनी. काय हरकत नाही, शिकलं पाहिजे. परंतु जास्त भाषा शिकू नये. ही कोणती दिलेरी आहे? हे कोणतं राजकारण आहे? म्हणे आपली राज ठाकरेने लक्षात ठेवावं. आणि मला तर उद्धव ठाकरेला या निमित्तानं प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरेचं म्हणणं असं आहे ना की तिसरी भाषा शिकू नये. त्याच्यावर उद्धव ठाकरेनं बोललं पाहिजे. विचारतोच प्रश्न, विचारले जातील प्रश्न. आणि दादागिरीची भाषा केली तर योग्य त्या न्यायालयामध्ये उभा करू, सोडलं जाणार नाही. कारण प्रश्न आहे भारताच्या संविधानाने दिलेल्या संविधानिक हक्काचा, आर्टिकल 21(अ)चा. त्याच्यामुळं कुणी मोठं नाही कायद्यापेक्षा. राज ठाकरे कोण आहे? राज ठाकरे थोडंच जागीरदार आहे. हे शिकलं पाहिजे, ते शिकलं नाही पाहिजे, ते केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. लालबाग, परळ, दादर, माहीम ह्या गल्ल्या आहे. एवढ्या गल्ल्या जर सोडल्या तर दिल्लीचे माननीय अमित शाह साहेबांना, मोदीजींना, ज्यांनी 3 भाषा देशात शिकवायचं सूत्र आणलं, त्यांच्यावर म्हणजे सूर्यावर काहीतरी असं केल्यासारखं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावं, आपण गल्लीत आहोत. दिल्लीमध्ये आपण पासांगाला सुद्धा नाहीत. हे लक्षात ठेवलं पाहिजे राज ठाकरेनं. म्हणून मी राज ठाकरेची निंदा करतो, राज ठाकरेचा निषेध करतो. राज ठाकरेंनी जर एकाही शाळेला ह्यापुढं शाळेतलं वातावरण, विद्यार्थ्यांचं मनोबल खराब होईल, शिक्षकांचं मनोबल खराब होईल, तर त्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली पाहिजे. असं आम्ही सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना पत्र दिले, सन्माननीय पोलीस महासंचालकांना पत्र दिले, मुख्य सचिवांना पत्र दिले आणि यांच्यावर कडक कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.